या ठिकाणी युवा नेते विक्रम राठोडजी यांना मी विनंती करेल की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं. जय महाराष्ट्र. जोरात आवाज पाहिजे बर का. जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदू आमचे दादाभाऊ कळमकर, या ठिकाणी असलेले दिलीप सातपुते, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, किरण काळे, व्यासपीठावर असलेले सर्वच मान्यवर, दत्ता जाधव असतील, समोर असलेल्या सर्व माझ्या महाविकास आघाडीच्या सैनिकांनो, आज आपण पाहतोय, एक मिनिट जरा, आज आपण पाहतोय या नगर शहरात गेल्या 25 वर्ष अनिल भैया राठोड यांनी या नगर शहरात सुवर्णकाळ आणला होता. या नगर शहरात कधी ताबेमारी होऊन नाही दिली, कधी गुंडगिरी होऊन नाही दिली. पण आजची परिस्थिती काय? या नगर शहरात प्रत्येक ठिकाणी गुंड, मारामाऱ्या, खून आणि विश्वास जुना, संग्राम पुन्हा. कसला पुन्हा? कशासाठी तू पुन्हा? लोकांचे खून करण्यासाठी पुन्हा की ताबे मारण्यासाठी पुन्हा? तू आता नको पुन्हा, तू झालाय जुना. आता अभिषेक राहणार आहे. आज नगर शहराला लावलाय चुना आणि तू कशाला पाहिजे पुन्हा? तू नको आता पुन्हा. सगळीकडं ताई इकडं एवढी दहशत असती की सगळ्या दुकानाच्या उद्घाटनाला मला मी मग उद्घाटनाला मी, रस्ते घाला मी, संडास व्हायला मी, सगळीकडे मी. हे काय पद्धत आहे? बस झालं मी आता आम्ही काय? आता आम्ही या नगर शहराला आपल्याला दहशतमुक्त करायचंय, ताबेमुक्त करायचंय. म्हणून अभिषेकला मतदान करा. आपल्या लोकांना समजून सांगा काय परिस्थिती आहे नगर शहराची, किती दहशत माजवली आहे. आज या सभा चालू होण्याच्या अगोदर सांगतो ताई, इथं सूचना देत होते नगर शहरातला की इथं आज सभा होणार आहे. त्यांना बोलून सुद्धा धमक्या देण्यात आल्या. एवढी यांची हिंमत झालेली आहे. ही दहशत कुठेतरी मोडून काढायची की नाही? मोडून काढायची की नाही? तुम्हाला आता एकच सांगतो, लाईट घालवली, अरे ते त्यांना माहिती आता ते घालणार आहे, ते जाणार आहे, त्यामुळे हे करणारच आहे. आज तुम्हाला सांगतो, सर्वसामान्यांच्या जमीन लाटल्या जातात, गोरगरिबांच्या जमिनी लाटल्या जातात. अरे कधी आमच्या पैलवानाची एखादी जमीन, आमच्या ओंकार सातपुतेची जमीन लाटून दाखवा बरं. तुमच्या गळ्यातली गोटी गुडघ्यात टाकेल त्यो गळ्यातली म्हटलं बरं का मी. आज या ठिकाणी अजून एक सांगू इच्छितो, जास्त बोलत नाही, आपल्याला ताईंचं भाषण ऐकायचंय. आज नेताजी सुभाष चंद्र बोस बोलले होते, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. आणि आज आम्ही नारा काय म्हणतो, तुम्ही आम्हाला मत द्या, आम्ही तुम्हाला या गुंडगिरी, या ताबेमारीतून आजादी देऊ. कशाला पाहिजे हे लोक? 10 वर्ष नुसतं मूर्ख बनवलं. खोटा आयटी पार्क. ताई आमच्या आता तुम्हाला माहिती आहे पुण्यात आयटी पार्क कसं चालतो. आमच्या इकडे मागच्या वेळेस आयटी पार्क सांगून कॉल सेंटर चालू केला MIDC मध्ये. अहो लई येडं बनून राहिले. तर यावेळेस आता या गोष्टी चालणार नाही. एक नंबरचं बटन एवढ्या जोरात दाबायचं की 4 नंबरवाल्याची 4 नंबरवाल्याची सुचली नाही पाहिजे बरं का. त्या आम्ही करतो, तुम्ही जिरवायची. त्यामुळं मी या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो, सर्वांनी 20 तारखेला 1 नंबरचा बटन दाबायचा. अभिषेक कळमकरला मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचंय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आता हिंदीमध्ये काय म्हणायचं,
खत्म करनी है जगताप नाम की बीमारी, इसलिए बजानी है। खत्म करनी है जगताप नाम की बीमारी, इसलिए बजानी है। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद दादा। या ठिकाणी साहित्य रत्न सोनाग्रा सरांना मी विनंती करते, आपण ज्येष्ठ साहित्यिक आहेत रतनलाल सोनाग्राजी, आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं। जय भीम, नमो बुद्धाय। सन्माननीय ताई, मी प्राध्यापक रतनलाल सोनाग्रा या अहमदनगरचा राहणारा, अहमदनगरमध्ये जन्मलेला। माझं वय आज 86 आहे। पवार साहेब आणि मी एकाच वेळी काँग्रेसमध्ये आलेलो आहेत। मी 62 वर्ष काँग्रेसचं काम करतोय। मी कधीही निष्ठा सोडली नाही आणि माझ्या लक्षात आलं की 84 वर्षाचा योद्धा जेव्हा जाऊ शकतो रणांगणात, तर 86 वर्षाचा योद्धा देखील नगरच्या रणांगणात जाऊन त्यांना मदत करू शकतो आणि ही महत्त्वाची गोष्ट आहे। 63 वर्ष काँग्रेसमध्ये एकनिष्ठेनं राहून साहित्य संस्कृती मंडळाचं अध्यक्षपद फक्त मिळालं, बाकी कुठल्याही निवडणुकीत मी भाग घेतला नाही। माघार घेतली आणि लोकांना निवडून दिलं। लोकांना निवडून देण्यासाठी सतत प्रचार केला, विचार विभाग सांभाळला। आज शरद पवार साहेबांनी या देशामध्ये जे महत्त्वाचं काम केलं ते म्हणजे महिलांना 50% रिझर्वेशन दिलेलं आहे महाराष्ट्रात पहिल्यांदा। दुसरी गोष्ट आणखीन कुणाला माहित नसेल तर सांगतो की लष्करामध्ये महिलांना प्रवेश नव्हता आणि पवार साहेबांनी सांगितलं की एखादी महिला जेव्हा कांदा कापते तेव्हा देखील ती फार लक्ष ठेवून कापते, अशा महिलेला लष्करात घेतलं पाहिजे आणि त्यांनी एअरफोर्समध्ये महिला घेतल्या आणि आज महिला एअरफोर्समधल्या सर्वात महत्त्वाच्या आहेत, ज्या संरक्षण करतात। संरक्षण मंत्री असताना शरद पवार साहेबांनी महिलांना पायलटचं शिक्षण दिलं, वैमानिकांचं शिक्षण दिलं। ही महत्त्वाची घटना आहे। 50% रिझर्वेशन दिलं आणि हा महाराष्ट्र नीट चांगला शाहू फुले आंबेडकरांच्या मार्गावर नेण्याकरता पुढे नेला। मला कुणीतरी सांगितलं, साहेबांना सांगितलं की तुमचं वय झालंय, आता तुम्ही निवृत्त व्हा। त्यांना माहित नाही की एक वयोवृद्ध मनुष्य किती शक्तिमान असतो। आमच्या राजस्थानमध्ये जेव्हा नवरदेव हातात तलवार घेऊन जातो, कमरेला तलवार बांधतो, केव्हा की मी मुलगी घेऊन येईल। वरातीमध्ये तलवार बांधली जाते, तुम्ही कधी पाहिले? तो काही लढायला जात नाही की या मुलीला मी घेऊन येईल याच्यासाठी तलवार बांधतो। त्यावेळी त्या गावच्या लोकांनी सांगितलं त्यांना की तुम्ही तुमच्या बरोबर येताना कुणीही वृद्ध मनुष्य आणू नका, तरुण आणा, वृद्ध माणूस आणू नका। त्यांनी लपून एका वृद्धाला बरोबर नेलं आणि मग ज्या ठिकाणी लग्न होतं त्यांनी अट टाकली। त्यांनी अशी अट टाकली की आम्ही ही जी आमची नदी आहे आमच्या गावची, ही दुधानं भरून द्या तरच आम्ही मुलगी देतो, नाहीतर मुलगी देणार नाही। दुधानं भरता का नदी सांगा। तरुण बिचारे चकित झाले, काय करावं। पण त्यांनी एक म्हातारा लपून आणला होता एका पेटाऱ्यामध्ये। त्याला जाऊन विचारलं की बासा अबे काही करा, आता काय करायचं? हे तर लोक म्हणतात ही नदी दुधानं भरून द्या, कशी भरून द्यायची? तर त्या वृद्धाने सांगितलं काही हरकत नाही, त्यांना जाऊन सांगा तुम्ही ही नदी खाली करून द्या, आम्ही भरून देतो। याचं पाणी का खालून टाका, भरून देतो। म्हणून सांगितलं की वृद्धाची किंमत ही फार मोठी असते। शरद पवारांची बुद्धिमत्ता अजून शाबूत आहे आणि म्हणून अजून या देशामध्ये काय महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव घेतलं की दरवेळी नवीन चिन्ह घेऊन देखील पवार साहेब निवडून येतात। इतक्या कमी वेळात इतकं नवीन चिन्ह घेऊन देखील शरद पवार साहेबांनी पहिला नंबर गाठलेला आहे। आपणही त्यांना पहिल्या नंबरनं विजयी करायचं आहे आणि महाआघाडीचं सरकार आणायचं आहे। मला आनंद झाला आज विक्रम या ठिकाणी बोलला, मला आनंद झाला की आज सगळ्या ठिकाणी काँग्रेस, शिवसेना ही सगळी मंडळी एकत्रित आहे आणि मी परवा पवार साहेबांना सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी कमी पडेल त्या त्या ठिकाणी जाऊन मी बोलेन आणि तुमच्यासाठी बोलेल, तुमचा मित्र म्हणून बोलेल। आणि हीच एक अपेक्षा आपल्याला करतो की नगरच्या लोकांनी यावेळी लक्षात ठेवावं। कुणीतरी मला सांगितलंय की माझी मुलगी कुठेतरी
बदल करून गेलेली आहे. आपल्याला माहिती आहे की मुलगी जरी गेली तर आईबाप मात्र बरोबर आहेत आणि पवार साहेबांच्या बरोबर आहेत. हे फार महत्वाचं आहे. आणि फोडाफोडीचं राजकारण सर्व जगात चालतं. आमच्याही वाट्याला आलं. 86 वर्षाच्या माझ्यासारख्या साहित्यिकाच्याही वाट्याला आलं. तेही मी सहन करतो. मी सांगितलं की तत्वासाठी मी माझ्या वडिलांच्या विरुद्ध नगरपालिकेत निवडणूक लढवली, तर तत्वासाठी आम्ही शरद पवार साहेबांच्या पाठीमागे सातत्यानं उभे राहू हे सांगून आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या सर्वांच्या समवेत गुजरातहून या ठिकाणी पाहुणे दाखल झालेले आहेत. चंदुभाई वागसिया माजी आमदार, प्रदेश अध्यक्ष गुजरात राज्य शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करते. डॉक्टर जगदीश डाबरा हे देखील उपस्थित आहेत. यांचं देखील मी सहर्ष स्वागत करते. आणि यानंतर विनंती करेल शिवसेनेचे नेते दिलीप सातपुते यांना की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. घेतलं की परत नाही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे छत्रपती हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवा सेनेचा महाराष्ट्राचा तरुणांचा आवाज माननीय आदित्यजी ठाकरे, या ठिकाणी उपस्थित खासदार सुप्रियाताई सुळे, आपल्या नगर शहरातील सर्वच पदाधिकारी, दीपचाचा चव्हाण असतील, बाळासाहेब बोराटे असतील, झिंजेसाहेब असतील, किरण काळे, नगरसेवक दत्ताभाऊ जाधव, या ठिकाणी अलीकडून उभे असलेले विक्रम राठोड, सर्वच मान्यवर, तसेच आपले नगर शहराच्या 23 तारखेला होणारे आमदार अभिषेकजी कळमकर. आपण आता बरेच दिवस सभा घेतोय आणि प्रत्येक सभेमध्ये एकच सांगतोय, गुंडगिरी, ताबेमारी हे सगळ्या नगर शहरातल्या लोकांना माहिती आहे. प्रत्येक गल्लीत, प्रत्येक भागात, सावेडी, केडगाव, बोलेगाव, भिंगार सगळीकडे ही ताबेमारी झालेली आहे. केडगावच्या देवस्थानची जागा खाल्लेली आहे. भिंगारच्या विठ्ठल रुक्मिणी देवस्थानची जागा लुटलेली आहे. अलीकडं त्या अमरधामच्या शेजारी तिथं सुद्धा एका ठिकाणी कंपाऊंड करून एक देवस्थानचं दर्ग्याला कंपाऊंड केलेलं आहे. इतकी विकृत मनस्थिती कुठल्याही राजकारणाची महाराष्ट्रातील नसेल. जिथं ऑफिस चालू केलंय टिळक रोडला ती सुद्धा जागा आणि आमचे काही ख्रिश्चन समाजाचे बांधव ताई काल परवा भेटले बरं का ताई, ख्रिश्चन समाजाचे बांधव भेटले. इथं त्यांची 25-26 काहीतरी एकर जागा आहे आणि त्यांनी सांगितलं का, मी म्हटलं काय मतदानाचं, तर त्यांनी सांगितलं ज्या ज्या वेळी तो आमदार झाला त्या त्यावेळी आमच्या जागेवर ताबे मारण्याचे प्रयत्न झाले. मागच्या वेळी तर असा ताबे मारण्याचा प्रयत्न झाला, तिथं लढणारा आमचा चंदू उजागरेवर तिथं अॅट्रॉसिटी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये ठेवलं. 23 दिवस 36 दिवस त्याला जेलमध्ये ठेवलं. त्याला जेलमध्ये टाकलं. तो आला की सगळा समाज येतो आणि त्या ठिकाणी आरडाओरडा करतो, त्यांचे गुंडांना पळून जावं लागतं म्हणून त्याला जेलमध्ये टाकलं. आणि जेलमध्ये टाकल्यानंतर त्या ठिकाणी ताबेमारीचा प्रयत्न झाला, परंतु समाज त्या ठिकाणी जागा झाला, त्या ठिकाणी गेला, तिथं सगळं पत्रे काढले. नंतर परत चंदू सुटून आला. चंदूने परत तहसीलदारकडे तक्रार केली. त्या जागेवर परत मूळ महाराष्ट्र शासनाचं नाव लावलं आणि त्या जागेला कुलूप लावून त्याची एक चावी त्याच्याकडे ठेवली. ही नगर शहरामधील परिस्थिती आहे. कुठलाही समाज, कुठलाही धर्म यांनी सोडलेलं नाही. सगळ्यांना त्रास देण्याचं प्रचंड काम चालू आहे. त्याच परिस्थितीमध्ये पुढे जर पाहिलं तर नगर शहरामधील खड्डे, मध्य शहरामध्ये जर गेलं तर आजही अशी भयानक परिस्थिती आहे. त्या कोतवाली पोलीस स्टेशन समोर तिथले जे एका बिल्डिंगचं मटेरियल पडलेलं आहे त्याचे विटा दगड टाकून खड्डे बुजवलेले आहेत. 10 वर्ष या शहराचे आमदार, त्याच्या आधी 2-2.5 वर्ष काही 2 टर्म महापौर, त्यानंतर विधान परिषद घरी, जिल्हा परिषद सदस्य 2-3 टर्म यांच्या घरात, यांना फक्त नगर शहरातले खड्डे बुजवता येत नाहीत. त्याच्यामुळं यांना परत आता निवडणुकीला उभं राहण्याचा सुद्धा अधिकार नाहीये. यांना माहिती आहे की आता काय होणार आहे. त्याच्यामुळं आता हे शेवटचे जे थोडे 2-3 दिवस राहिलेले प्रचंड ताबेमारीचा काळा पैसा आहे,
तो काळा पैसा बाहेर येणार आणि सुज्ञ मतदार याच्यापासून 100% दूर राहणार. कारण अनेक जणांशी आम्ही बोलतो, आम्ही फिरतो दररोज रॅल्यामध्ये. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत भेटीगाठी चालू आहे. नगर क्लबला गेलो होतो, MIDC क्लबला आम्ही गेलो. अनेक अशा वेगवेगळ्या ठिकाणी भेटतोय जिथं 50, 100, 200 लोक आहेत. ते एकदम आपल्या उमेदवारावर खुश येतं आणि त्यांचं म्हणणं असं आहे की फार काही विकासाची आपल्याला गरज नाहीये. फक्त नगर शहरामधील गुंडगिरी ताबेमारी जर थांबली आणि नगर शहरातील थोडेफार खड्डे जर बुजवले तर आपलं नगर शहर सुरळीत होणार आहे. आपल्या आया बहिणी सुद्धा सुरक्षित नाहीत. आपण पाहतोय खून 2-4 महिने झाले, 6 महिने झाले की खून, 2-4 महिने 6 महिने झाले की खून. अत्यंत भयानक परिस्थिती आहे. या परिस्थितीमध्ये खोटं बोलण्याचा एक त्यांनी विक्रम केलाय. तो सगळे जे कॉन्क्रीट रोड मीच केले सांगतोय. आता जे कॉन्क्रीट रोड केले त्या सगळे रस्ते खराब झालेले आहेत, त्याला क्रॅक गेलेले आहेत. टिळक रोडला क्रॅक गेलेत. त्यानंतर आनंदधामच्या रस्त्याला क्रॅक गेलेले आहेत. त्यानंतर लोखंडी पुला शेजारी जो पूल आहे, लोखंडी पुलाला जो पॅरलल पूल आहे तो मला वाटतं बाळासाहेब आपण शिलाताई नाही पॅरलल जो पूल बांधला रसिक शेठ आपण दत्ता जाधव सगळे होतो. शिलाताई शिंदे महापौर असताना तो पूल बांधलेला आहे. एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं तो पूल मीच बांधलेला आहे. त्याच्यामुळं अशा सगळ्या खोट्या अफवा आणि खोट्या गोष्टीमुळं लोक आता वैतागलेले आहेत. ते आता भुलणार नाहीत. आम्ही सर्वजण प्रामाणिक प्रयत्न करतोय. आता याच्यामधले जेवढे कोणी प्रचारात येतं ते सगळे घरचे सदृढ आहेत. त्यांना हे आमदार नाही झाले तर हे आम्ही उपाशी मारणारी अशी काही परिस्थिती नाहीये. परंतु नगर शहराला जर वाचवायचं असेल तर आम्हाला आहे ना आमच्या ज्या धावपळ चालू आहे या धावपळीच्या पाठीमागं 1 नंबरचं बटन दाबून तुतारीचं बटन दाबून आपले अभिषेक कळमकर यांना प्रचंड मतांनी आपण विजयी करायचंय. लोक येतील, पैसे देतील, ते पैसे घ्यायचे आणि ते पैसे घेऊन आपण 1 नंबरचं बटन दाबायचं. 1 नंबरचं बटन दाबायचं आणि आपले उमेदवार अभिषेक कळमकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचंय. एक घोषणा देऊया, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मागचा आवाज येत नाहीये. रामकृष्ण हरी. सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज या ठिकाणी भिस्तबाग या भागामध्ये मुद्दामहून नगरला आलेल्या संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीमध्ये या सभेचं आयोजन केलेलं आहे. आणि निश्चित ही सभा सांगते की उपनगराचा कौल काय. उद्याच्या काळात 20 तारखेला ज्यावेळेस आपण मतदान करताल त्यावेळेस अभिषेक कळमकर त्यांचा अनुक्रमांक नंबर 1 आहे. तुतारी वाजवणारा माणूस याच्या समोरचं बटन दाबून 23 तारखेला विजयाची मिरवणूक काढण्याची जबाबदारी सगळी या उपनगरातील तरुणांची असेल, त्या भागातील माता बंधू भगिनींची असेल. खरं तर सुप्रियाताई आपण आल्यानंतर एक नवचैतन्य या ठिकाणी निर्माण झालं आणि आम्हाला एक वेगळ्या पद्धतीचा आधार या नगर शहरातील नागरिकांना, महिलांना देखील आपला आहे. आपली भाषणं समाज ऐकत असतो आणि त्याच्यातून उद्याच्या काळात महिला किती सक्षम होतील आहेत याचे परिचय त्या ठिकाणी दिसतो. शिवसेनेच्या माध्यमातून सलग 5 वेळा अनिल भैया राठोड यांनी या भागाचं प्रतिनिधित्व केलं आणि सातत्याने या नगर शहराला शांत आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि 10 वर्षाचा लेखाजोखा माझ्या पहिल्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेला आहे की कोणत्या परिस्थितीतून हे नगर शहर पुढे जात आहे. या नगर शहराची गरज काय. या नगर शहरामध्ये वेगळ्या पद्धतीचं प्रदूषण झालेलं आहे आणि प्रदूषण दादागिरी, गुंडगिरी, भ्रष्टाचार, टक्केवारी याच्या माध्यमातून फोफवलेलं आहे. सगळे 2 नंबरचे धंदे करणाऱ्यांना सांभाळायचं आणि हे 5 वर्ष या सर्वसामान्य लोकांचं रक्त प्यायचं अशा पद्धतीचं काम या नगर शहरात चालू आहे. याला थांबवलं पाहिजे. हे थांबवणं अत्यंत महत्वाचं आहे. सर्वसामान्यांनी एक मत अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून माझी नगरकरांना कळकळीची विनंती आहे, 20 तारखेला सगळे कामं सोडा आणि पहिले मतदानाला चला. एवढे जोरदार मतदान करा
की त्या ठिकाणी अभिषेकराव हे मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी जिंकले पाहिजे. ही शपथ आपण घेतली पाहिजे. ही उठाठेव का चाललेली आहे? का सगळेजण काम धंदे सोडून इथं मागं लागलेत की या नगर शहराचा जीव वाचवला पाहिजे. या नगर शहरामध्ये अत्यंत गुंतवत आहे सर्वसामान्यांना. राजकारण समाजकारण करताना कोणते पायपूस राहिलेलं आहे. सर्वसामान्यांचं जगणं असह्य झालेलं आहे. शाळेचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे, होतकरू मुलांचे प्रश्न आहेत. मुलांच्या हाताला काम नाही. एमआयडीसी मध्ये उद्योग आणले पाहिजे, याच्या बाबत कुणी बोलायला तयार नाही. आणि इथं बोललं कोणतं जातं तो गुंडगिरीवर, दादागिरीवर. नगर शहर डेव्हलप व्हायला पाहिजे होतं, त्याच्यावर कुणी बोलायला तयार नाही. खरं तर 10 वर्ष आपण सत्ता भोगली, 2 वेळा आपण महापौर राहिलात, पण नगर शहराला आपल्या स्वतः खरं तर आपण स्वतःला छातीवर हात ठेवून एकदा विचारा, या नगर शहरासाठी मी काय दिलं, नगर शहरासाठी काय दिलं, या उपनगरासाठी काय दिलं. उपनगरामध्ये एक रक्तरंजित मर्डर झाला, खून झाला या ठिकाणी, तो पण तांबेबारीतून झाला. ताई, सर्वसामान्य घरातील लोक यांना बोलवणे बरोबर घेतात आणि चुकीच्या मार्गाला लावून त्यांचा अंत होतो. या उपनगर अत्यंत शांत संयमी लोकांचं शहर होतं, पण इथं आता तशी परिस्थिती राहिली नाही. चौकात दहशतीचं वातावरण आहे आणि हे मोडून काढण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढे यावं. रामकृष्ण हरी. धन्यवाद जी. यानंतर विनंती करेल बाळासाहेब बोराटे यांना की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेकजी कळमकर यांच्या प्रचारार्थ आलेल्या संसदरत्न सुप्रियाताई सुळे, त्याचप्रमाणे सर्व नगरकरांना माहिती आहे की आता सर्वच माझ्या पहिले जे सगळे आपले नगरसेवक बोलले, दिलीप सातपुते बोलले, संभाजी कदम बोलले, या शहराची अवस्था अशी झालेली ताई आमच्या की आमच्या शहरातल्या आमच्या लहान्या भावाला किंवा माझ्या मुलांना मुलगी भेटत नाही. मुलगी जर पुण्यावरनं पाहायला आली तर ते म्हणतात भाऊ रस्त्यात खड्डे आहे, तुमचं नगर इतकं मागासलेलं आहे, तर ते नाकारायचं कसं, तर पत्रिका जुळत नाही म्हणतात. अशी अवस्था आमच्या नगर शहरातली झालेली रस्त्यांची. तर आमची प्रामुख्याने हीच मागणी राहणार आहे तुमच्याकडे की ज्या वेळेस महाविकास आता अभिषेकला तर निवडून देणारच आम्ही, त्यात काही कुठं शंका राहिलेली नाहीये, पण ज्या वेळेस महाविकास आघाडीचं सरकार येईल त्यावेळेस पहिल्यांदा आम्हाला एक चांगला सक्षम आयुक्त द्या, जेणेकरून महानगरपालिकेमध्ये एवढा भयानक भ्रष्टाचार आहे. 2003ला महानगरपालिका अस्तित्वात आलेली आहे आणि त्या महापालिका आज 2024 पर्यंत 21 वर्षामध्ये कमीत कमी 3 ते 4 हजार कोटी रुपये या शहरामध्ये आले. गेले कुठं? रस्त्यात खड्डे तसेच आहे, लाईटच्या बाबतीत तसेच आहे, मोकाट कुत्रे तसेच आहेत, मोकाट जनावरं तसेच आहेत. यासाठी आमचा विषय आहे की आम्हाला एक सक्षम आयुक्त द्या. इथं काय आमदारांच्या शिफारशीवर आयुक्त येतो आणि काहीतरी बोगस कामं करतो. इतके बोगस कामं केले या शहरामध्ये. आम्ही 7 ते 8 वेळा, मी 8 वेळा नगरसेवक झालोय, म्हणजे 91 पासून नगरसेवक म्हणून काम करतोय. आमची तिथं एवढी म्हणजे दयनीय अवस्था होती आयुक्तापुढे. आयुक्त इतके मॅनेज झालेले अहमदनगर महानगरपालिकेचे. यांच्या बाबतीमध्ये एक कठोर निर्णय घेतला पाहिजे शासनाने की यांचा ऑडिट व्हायला पाहिजे, यांच्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे. आमच्या आज जर पाहिलं आपण नगर शहरातलं इलेक्शन तर सगळं इव्हेंट बाजीवर चालू आहे. पहिलेच माझ्याकडे पैसा आहे, ताबा मी मारलेला आहे, पैसे आलेले आहेत. मग आता काय करायचं? पहिले 10 जीसीबी उभा करायचे, 2-3 लेडीज आणायच्या, कुंकू तिळक करायचं, फुलं टाकायला लहान लहान मुलं आणायचे, जीसीबीवर बसवायचे. एवढं इव्हेंट बाजीवर इलेक्शन सुरू आहे आणि चांगले जे सुशिक्षित लोक आहेत आज खरं परिवर्तन करायची त्यांच्या मनामध्ये इच्छा आहे आणि परिवर्तन होणार ही या गर्दीवरनं लक्षात येतं. कारण मी लंके साहेबांच्या सभेला होतो त्यावेळेस एवढी गर्दी नव्हती, ही डबल गर्दी त्यावेळेस झालेली आहे. आणि मला या ठिकाणी सांगायचं ताई की आम्हाला मोठ्या प्रमाणात एक निधी तर देणार. आम्हाला महानगरपालिका झाली 2003ला, त्यावेळेस ते आपले रावसाहेब दानवे होते भाजपचे, 300 कोटी रुपये देतो म्हणले होते. त्यांचे फोटो आले होते कार्टून गाडावर बसून 300 कोटी रुपये घेऊन येत होते ते. असे आजपर्यंत आम्हाला महानगरपालिकेला 300 कोटी नाही, 30 कोटी रुपये पण दिलेले नाही. गाजर एवढे बिकट अवस्था या शहराची केलेली आहे, म्हणजे कुठलंही प्लॅनिंग नाहीये, कुठलीच प्लॅनिंग म्हणजे काही या शहराला इतकं वाईट दिशेला नेलं आहे. तर यासाठी आम्हाला एवढी विनंती आहे की यावेळेस तर अभिषेकला निवडून देणारच आहेत, पण आम्हाला येत्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही राष्ट्रवादीचा उमेदवार देऊ त्यावेळेस त्याच्याबरोबर राहून तुम्ही या शहराच्या प्रगतीसाठी तुमचा, जसं पुण्याला तुम्ही बारामतीला घेतलंय, तुम्ही ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर तुमचं आपण ज्यांनी म्हणतो दत्तक घेतलंय, त्या नगर शहराला दत्तक घेऊन नगर शहराची डेव्हलपमेंट करा. 1 तारखेला आपलं एक नंबर चिन्ह आहे अभिषेक कळमकरांचं.
20 तारखेला त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचंय. मी एवढी सर्व नगरकरांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. या ठिकाणी महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं मी स्वागत करते. आपल्या सर्वांच्या समेत प्रमोद वारुळे हे देखील उपस्थित आहेत. आणि यानंतर विनंती करेल काँग्रेसचे नेते किरण काळेजी यांना की त्यांनी देखील आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पार्टीच्या कार्याध्यक्षा आणि महासंसद रत्न आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे ज्यांच्या विजयासाठी या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने जमले आहोत असे आपले महाविकास आघाडीचे उमेदवार आणि या शहराचे माजी महापौर अभिषेकजी कळमकर. मी वेळेअभावी स्टेजवरच्या सगळ्या मान्यवरांचं या ठिकाणी एकत्रित नामोल्लेख करतो. मला माफ करा, कारण की ताईंचं देखील आपल्याला ऐकायचं आहे. या ठिकाणी माझ्या आधीच्या वक्त्यांनी बोलताना या शहरातल्या ताबेमारीबद्दल त्या ठिकाणी सांगितलं. ताई, मला तुम्हाला सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं पुणे जिल्ह्यामध्ये मलिदा गँग आहे त्याच पद्धतीनं या शहरामध्ये ताबा गँग आहे. बरं का, आमच्या ताबा गँग. आता मलिदा गँग काय तुम्हाला चांगलं माहिती आहे, त्या ताबा गँग काय हे मी आता फोडून सांगत नाही. मध्यंतरी या शहराचे जे काही थोडक्यात फोडून सांगतो, पण आता मी नाही सांगणार ताई. ज्याच्या वरती हा अन्याय होतोय, ज्याच्या घराच्या भोवती ताबा मारला जातोय, तो पीडित या ठिकाणी स्वतः बोलणार आहे तुमच्या समोर आणि स्वतः तिची आपबीती सांगणार आहे. या ठिकाणी या शहरामध्ये प्राध्यापक म्हणून काम करणारे ग्रहस्थ आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या पुढे प्राध्यापक हर्षल आगळे. हा वाघ आहे, वाघ. तुम्हाला लक्षात येईल की आपण सातत्याने म्हणतो की दहशत आहे, दहशतीमुळे कुणी बोलत नाही. त्या ठिकाणी अन्याय सहन करणं ही सुद्धा चूक आहे बरं का. अन्याय सहन नाही केला पाहिजे. पण या ठिकाणी हर्षल आगळे उपस्थित आहेत. ते प्राध्यापक आहेत. ते भारतीय जनता पार्टीच्या सोशल विभागाचे जिल्ह्याचे अध्यक्ष देखील आहेत. त्यांची आपबीती आहे. त्यांचा काही वेळापूर्वी मला फोन आला की भाऊ या ठिकाणी तुम्ही पटकन या, माझ्या घराच्या भोवती ताबा मारला जातोय. आणि ताबा मारणारे कोण होतं, तर या शहराच्या आमदाराचे बगलबच्चे होते. हा नुसता आरोप नाहीये. मध्यंतरी आमदाराला विचारलं की तुमच्यावर सातत्याने आरोप होतात, तर त्यांनी उत्तर दिलं, दाखवून द्या कुठं एफआयआर दाखल आहे का माझ्या विरोधामध्ये. अरे तुमची दहशत तेवढी आहे, कोण एफआयआर कशी दाखल करेल. मी फार वेळ घेत नाही. ताईंना जे ऐकायचं आणि जे तुम्हाला सुद्धा सगळ्यांना या ठिकाणी ऐकायचंय, आपबीती जी आहे काही तासांपूर्वीची सावेडी उपनगरातली, ती या ठिकाणी प्राध्यापक आगळे या ठिकाणी स्वतः सांगतील. आदरणीय संसद रत्न आणि ज्यांचा आदर्श घेऊन मी समाजसेवेत आहे. आपल्या यशवंतराव चव्हाण सेंटरला मी बऱ्याच वेळा कार्यशाळेला आलो आहे आणि तिथूनच मी घडलेलो आहे. माझं मास्टर इन सोशल वर्क झालेलं आहे आणि समाजसेवा जनतेची करण्याऐवजी माझीच मला करता येत नाही इथल्या लोकप्रतिनिधींमुळे. आज जी मला इथे डिरिंग आली, किरण काळे सर, निलेश मालपानी माझे वर्गमित्र आहेत. मी ज्यादा न बोलता माझ्यावर जी आपबीती घडली ते सांगतो. इथे सांगण्यात आलं की काही एकरात अतिक्रमण केलं जातं, परंतु ताई यांना काही स्क्वेअर फुटाचं घर सुद्धा आता पाहिजे आहे. तुम्ही माहित आहे की म्हाडाची जी घरं असतात, म्हाडा हाऊसिंग सोसायटी, त्या घरात अतिशय रितसर फॉर्म भरून मला त्या ठिकाणी घर मिळालेलं आहे. तपोवन हाडको ढवण वस्ती शेजारी हा परिसर आहे आणि त्या ठिकाणी मी अनेक वर्षापासून माझ्या मुलांबाळांसहित राहत आहे. आपल्यावर प्रसंग घडल्यानंतर आपण रितसर पोलीस स्टेशनला जातो, त्या ठिकाणी तक्रार दाखल करतो. तिथं सांगितलं जातं की एफआयआर दाखल करू नका, तुमची तक्रार आम्ही करतोय आणि त्यांना समज देतोय. आणि हा प्रकार जवळजवळ 5 ते 6 महिन्यांपासून चालू आहे. काही झालं तर मी आपलं 112ला फोन करायचा. तोपखानाला डायरेक्टली गेलं तर तिथे गेल्यावर पण ते सांगतात 112ला फोन करा. 112ला फोन केल्यावर सगळं घडून गेल्यावर 112ची यंत्रणा येते, तिथे काही नसतं. आता काही क्षणापूर्वी त्यांचं त्या ठिकाणी काम चालू होतं आणि जे हे काम करत होते सिरेस लॉनमध्ये आपल्या स्थानिक आमदारांची सभा चालू आहे, तिथे ह्या कार्यकर्त्यांचे चेहरे आपल्याला दिसतील. आणि ताई, आपण माझं त्या घराचं लोन आहे, मी हप्तावरून ते काम करतो आणि समाजसेवा तुम्हाला माहित आहे, आपण दिवसभर बाहेर असतो, लोकांच्या समस्या या ठिकाणी करत असतो. घरी महिला एकटी घरी असते, मुली बाळी घरी असतात. माझं तिथं घर असतानाही मला आमच्या मुली पुतणी हॉस्टेलला ठेवावं लागत आहे. माझं घर पायी अंतरात आहे, परंतु मी इथे संदीपानी अकॅडमी म्हणून जिथं आहे तिथं मुलगी हॉस्टेलला ठेवलेली आहे.
स्थानिक नगरसेवकांनाही सांगण्याचा प्रयत्न केला की माझ्यावर ही आपबीती आहे, या लोकांना समज द्या, हे घडलं नाही पाहिजे. माझ्या घरा शेजारी अतिक्रमण करून बसण्याचा कट्टा करून मला माहित नाही. आपण उदाहरणं ऐकतो, बघतो, पेपरला वाचतो. बहुतेक माझ्या बंगल्याचाही ताबा त्यांना घ्यायचा असेल. घरात लेडीज असतात, रात्री अवेळी. आता दिवाळीचा दिवस होता, माझ्या अक्षरशः घरावर त्यांनी फटाकडे फोडले. माझी मिसेस या ठिकाणी कुठेतरी असेल, फटाकडा त्यांच्या कार्यकर्त्यांनी फेकला. दहशत अशी आहे आणि सांगण्यात येतं की तुम्ही इथे राहता कशाला. उघड उघड त्यांचा कार्यकर्ता म्हणतो की तुम्हाला सहन होत नाही तर राहता कशाला. म्हणजे याच्यातून आपण ओळखून घेतलं पाहिजे की त्यांचा इंटरेस्ट माझं जे राहतं घर आहे त्याच्यावर आहे. तुम्ही एकराच्या गोष्टी करता, परंतु इथे काही स्क्वेअर फुटाच्या घरात राहणारे लोक सुरक्षित नाही. त्यातल्या त्यात मी प्राध्यापक हर्षल आगळे, भारतीय जनता पक्ष यांचा समाजसेवी प्रकोष्ठचा जिल्हा अध्यक्ष आहे. ही माझी आपत्ती आहे. बीजेपीचा समाजसेवी संस्थेचा जो अध्यक्ष आहे जिल्ह्याचा, त्याच्यावर हा प्रसंग असेल तर सामान्य माणूस, इथे समोर बसलेले लोक आहेत, काही काही लोकांना बोलता येत नसणार आहे, तक्रार दाखल करता येत नसणार आहे. तर मी आता तुमच्या टीममध्ये, अभिषेक दादा इथे बोललो, मला माहित आहे काय होणार आहे. मी तुमच्या टीममध्ये आणि ताईंना पण माहित आहे की मी समाजसेवा तुमच्या सोबत करण्यास तयार आहे. तर माझी ही आपबीती आहे, मला न्याय मिळावा अशी माझी विनंती आहे. थोडक्यात सांगतो, मी पालिकेच्या आयुक्तांना सुद्धा फोन केला, त्यांच्याशी पर्सनली बोललो काही वेळापूर्वी, परंतु त्यांनीही न्याय दिला नाही. आताच उदाहरण दिलेलं आहे की आयुक्त कोणाच्या अंडर काम करतात. धन्यवाद सर्वांचे, मला इथं संधी दिल्याबद्दल धन्यवाद. मी प्राध्यापक आगळे सरांना शब्द देतो, सुप्रियाताईंच्या आणि या महाविकास आघाडीच्या तमाम नेत्यांच्या वतीनं, तुमच्या घराच्या इंचभर जागेवर सुद्धा आम्ही ताबा त्यांना मारू देणार नाही. हा शब्द आहे आमचा तुम्हाला. खरं तर लाज वाटते ही परिस्थिती. अरे इंच सुद्धा तुम्हाला खायचं त्या ठिकाणी मोह होतो, हे दुर्दैव आहे. आमची मान शर्मेने खाली जाते. माफ करा आम्हाला आगळे सर, पण तुम्हाला वचन देतो की येत्या 23 तारखेनंतर या शहरामध्ये, या शहरातल्या एकाही गोरगरिबाच्या, व्यापाऱ्याच्या, उद्योजकांच्या, सर्वसामान्य माणसाच्या इंचभर जागेवर सुद्धा त्या ठिकाणी आम्ही ताबा मारू देणार नाही. ताबा घ्यायला त्या ठिकाणी संपवून टाकू, अशा प्रकारचं आश्वासन आम्ही तुम्हाला या ठिकाणी देतो. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्र धर्म बुडवायचं पाप त्या ठिकाणी झालं. त्या ठिकाणी आपलं जे महाराष्ट्र आहे तो गुजरातच्या चरणी अर्पण करण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं. महाराष्ट्रामध्ये आलेले अनेक उद्योग जे आहेत ते त्या ठिकाणी गुजरातला न्यायचं काम केलं गेलं. वेगवेगळे प्रकल्प आहेत. मग टाटा एअरवर्स सिटीचा असेल, गिफ्ट सिटीचा असेल, टेस्लाचा असेल, वेदांता फॉक्सकॉनचा असेल, हे सगळे प्रकल्प जे आहेत त्यांनी गुजरातच्या घशात नेऊन घातले. मला तुम्हाला सांगायचंय की जो काही या ठिकाणी वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प येणार होता तो आपल्या बाजूच्या जिल्ह्यात येणार होता. जर तो प्रकल्प आला असता तर आपल्या सुद्धा शहरातल्या मुलांना त्या ठिकाणी मोठ्या संख्येने रोजगार मिळाला असता. परंतु हे सरकार जे आहे ते सरकार त्यांच्यासाठी आहे. या ठिकाणी आमच्या अनेक बहिणी उपस्थित आहेत. लाडक्या बहिणी असं या सध्याचं सरकार जे ते आपल्या सगळ्यांना म्हणतं. मला तुम्ही माझ्या लाडक्या बहिणींनो सांगा, तुम्हाला 1,500 रुपये त्या ठिकाणी हे सरकार देतंय, निवडणुकीच्या तोंडावरती देतंय, परंतु आमच्या भावांच्या खिशातनं त्या ठिकाणी ते 10,000 रुपये काढून घेत आहेत. म्हणजे एका खिशात हात घालायचं, काढायचं, 10-20 हजार रुपयाचे काढायचं आणि तुम्हाला फक्त देतात किती? 1,500 रुपये. हा न्याय आहे का? आज बघा 2014ला खाद्यतेलाचे भाव काय होते? 70-80 रुपये. आजचा भाव काय आहे? 140 रुपये. 2014चा पेट्रोलचा भाव होता 80 रुपये, आज 104 रुपये. डिझेल होतं 62 रुपये, आज 91 रुपये. गॅसचं सिलेंडर होतं 400 रुपये, आज किती रुपयाला ताई? आज गॅसचं सिलेंडर किती रुपयाला आहे? ही परिस्थिती आहे. त्यामुळे एका बाजूला द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला सगळं असं घ्यायचं. त्यामुळे लाडक्या बहिणी सुद्धा हुशार आहेत. तुम्ही मला सांगा, हात वरती करून तुम्ही देणार काय ना मत? त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने यांचं काम चाललंय ते काम काही बरोबर नाही. ताई, या ठिकाणी आमच्या माता भगिनींसाठी स्वयंरोजगाराचे काही प्रकल्प जे आहेत ते आम्हाला उभे करायचे आहेत. या ठिकाणी ताई तुम्ही खासदार म्हणून आलात, लंके साहेब सुद्धा आमच्या या ठिकाणी खासदार आहेत. आजकाल या शहराचे आमदार जे आहेत ते सातत्याने म्हणतात की आता नगर शहराची वाटचाल जी आहे ती मेट्रो सिटीच्या दिशेने सुरू आहे. मला सांगा, एक तर आपण म्हणतो की या शहराच्या महापालिकेची ग्रामपंचायत झाली आहे आणि हे काय म्हणतात, मेट्रो सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्रातून, मुंबईतून अहमदाबादला जाणारी मेट्रो जी आहे ती काय अजून सुरू झालेली नाही. परंतु ताई, आमची तुम्हाला खासदार म्हणून विनंती आहे की नगर ते पुणे असा अनेक वर्षांपासून इंटरसिटी रेल्वेचा जो प्रस्ताव आहे तो प्रलंबित आहे. एकदाचा तो प्रकल्प आम्हाला मंजूर करून द्या आणि रेल्वे सुरू करून तेवढी आम्हाला द्या.
कारण की मोठ्या संख्येने आमच्या शहरातले तरुण जे आहेत ते त्या ठिकाणी जात असतात. परंतु लक्षात घ्या, आपल्याकडे एक म्हण आहे की चांद बिबी जर आली तर ती रस्ता चुकणार नाही. बरोबर आहे की नाही? असंच म्हणतो ना आपण. पण अभिषेकजी, तुमच्यावरती आता मोठी जबाबदारी त्या ठिकाणी येणार आहे. आपल्याला अशा प्रकारचं काम पुढच्या 5-10 वर्षात करायचंय की चांद बिबी जर या ठिकाणी आली तर ती चौकात चुकली पाहिजे. तिला रस्ता नाही सापडला पाहिजे. ती म्हटली पाहिजे मी कुठल्यातरी नवीन शहरात आलेली आहे, नवीन मेट्रो सिटीमध्ये आलेली आहे. अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी आपल्याला करायचंय. शहराचे अनेक प्रश्न आहेत, परंतु आता आपल्याला ताईंचं देखील भाषण त्या ठिकाणी ऐकायचंय. 10ची वेळ जवळ येते, तर मी फारसं लांबवत नाही. परंतु एकच सांगतो की आता निवडणूक शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दहशत केली जाते, बळाचा वापर केला जातोय. चौकामध्ये पोरांची टोळकी उभी केली जात आहेत. लक्षात घ्या की आता या शेवटच्या 2-3 दिवसामध्ये तुमच्या दारावरती काही माणसं पाठवले जातील. ते तुमचं दार वाजवतील, रात्री अपरात्री येतील, हळूच वाजवतील, ताई म्हणतील, काकू म्हणतील, मावशी म्हणतील, काका म्हणतील, दादा म्हणतील आणि हातामध्ये त्या ठिकाणी लक्ष्मी दर्शन करण्याचं काम करतील. परंतु लक्षात घ्या की त्या ठिकाणी आपल्याला एखादी 1000 रुपयाचं त्या ठिकाणी कोणी देऊन गेलं, वर्षाला असतात 365 दिवस, 5 वर्षामध्ये असतात 1825 दिवस. 1825 दिवसात जर 1000 रुपयांनी भागलं तर आपली लायकी किती? फक्त 54 पैसे एका दिवसाची. हे मान्य आहे तुम्हाला? त्याच्यामुळे आता अशा प्रलोभांना बळी पडायचं नाही आणि त्या ठिकाणी ही निवडणूक जी आहे ती आपल्याला जिंकायची आहे. जाताना एकच विश्वास व्यक्त करतो, खात्री व्यक्त करतो की येत्या 20 तारखेला अनुक्रमांक 1 अभिषेक बाळासाहेब कळमकर यांच्या समोरचं तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं बटन जे त्या ठिकाणी जोरात दाबा आणि या शहराला कायमचं भयमुक्त करा, दहशत मुक्त करा, ताबेमारी मुक्त करा आणि विकासाच्या प्रगतीवरती घेऊन चला. एवढंच बोलताना आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आज लाईव्ह मध्ये तुम्ही सगळे दृश्य पाहिलेले आहेत, लाईव्ह मध्ये सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत आणि जुनं जे काय आहे ते जुनं आता सगळं काही सोडायचंय. जुनी माणसं असतील, जुना विश्वास असेल. आता नव्या पर्वाचा नवा अभिषेक तुमच्या समोर उभा राहणार आहे आणि या नव्या पर्वाच्या अभिषेकसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तुम्ही सर्वजण स्वाभिमानी जनता आहात आणि स्वाभिमानी जनतेसाठी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिषेक कळमकरजी या ठिकाणी आपल्याशी बोलतील. राम कृष्ण हरी. आजच्या या ऐतिहासिक सभेत आमच्या नेत्या, आमच्या मार्गदर्शक, आमच्या प्रेरणास्त्रोत संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांचं मी आमच्या शहर महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी ताईंना आवर्जून सांगू इच्छितो, या शहरामध्ये पुढच्या 4 दिवसामध्ये पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे परिवर्तन घडणार आहे. बोलायला वेळ कमी मिळालेला आहे, पण त्याच्यामध्ये कुठेही खंत नाही, कारण माझे सगळे सहकारी वाघ हे बोललेले आहेत. यांनी बेमीच्या देठापासून लोकांच्या प्रश्न, लोकांनी सहन केलेला त्रास, लोकांनी सहन केलेला वैताग, बऱ्याच जणांचे अश्रू पुसण्यासाठी मागच्या कैक वर्षापासून आम्ही लढत आहोत. मी आता सगळ्यांचा नाम उल्लेख करणार नाही, मला माफ करा, याच्यामध्ये आता वेळ जाईल. परंतु आमचे जिल्हाध्यक्ष फाळके तात्या असतील, आदरणीय दादाभाऊ असतील, सन्माननीय शौकतबाई असतील, ज्येष्ठ नेते दीप चव्हाण साहेब आहेत, संजय झिंजा आहेत आणि माझे तर सगळे सहकारी. ताई, या शहरामध्ये लोक घाबरत आहेत, व्यक्त होत नाही आणि लोकांना सौम्य वाटणारा चेहऱ्यामागचा क्रूर चेहरा आता नगरकरांना समजलेला आहे. आम्ही काल ताई सारसनगर भागामध्ये होतो.
या सारसनगर भागाचं प्रतिनिधित्व त्यांच्या घरामध्ये मागच्या 15 वर्षापासून आहे. परंतु इतकी भीषण अवस्था, लोक इतके भयभीत होते, परंतु लोकांच्या डोळ्यामधून ते समाधान व्यक्त होत होतं की शहर महाविकास आघाडीचे उमेदवार जे लढणारे सर्व शिवसैनिक आहेत, किरण भाऊ काळे असतील, आमचे सगळे संभाजीराजे कदम, विक्रम राठोड, दिलीपजी सातपुते असतील, दत्ता जाधव असतील, बाळासाहेब बोराटे, हे सगळेजण आले. भगवानराव फुलसौंदर होते. त्या डोळ्यांमधून अश्रू देखील आले आनंदाच्या. हा प्रसंग खरा आहे. आई जगदंबेला स्मरून या ठिकाणी मी सांगतो. त्यांना असं वाटलं की भैयांनंतर आता काहीतरी उजळणी या ठिकाणी होणार आहे, काहीतरी परिवर्तन निश्चित प्रकारे होणार आहे. त्यांच्याबद्दल मला बिलकुल बोलायचं नाही. मला या शहराला पुढे घेऊन जायचंय एवढंच मला या ठिकाणी समजतं. गळे दाबून नाही, मुंडक्यावर बसून नाही, सगळ्या सर्वसामान्यांच्या हातात हात देऊन या माझ्या ऐतिहासिक नगर शहराला पुढे घेऊन जायचंय, एवढंच वचन मला या ठिकाणी सांगायचं आपल्याला. मी काल सुद्धा या ठिकाणी सांगितलं कुठं काय काय प्रकार चालतात. प्रचाराच्या माध्यमातून त्यांना असं वाटलं, त्यांनी असं गाजवलं की ही निवडणूक एकतर्फी आहे. या निवडणुकीमध्ये यांच्यासोबत माणसं नाही, यांच्यासोबत ताकद नाही. तो इससे आपको समझ में आएगा सर्वसामान्यांची, जनतेची ताकद ही कुणाबरोबर आहे. हे कुठली भेट वस्तू देऊन आणलेले लोक नाहीयेत, हे कुठले आमिष दाखवून आणलेले लोक नाहीयेत. यांचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे. यांना असं वाटतं काहीतरी बदलच झाला पाहिजे. हे आमची आत्मविश्वास हे तपासण्यासाठी आलेले आहेत आणि आता त्यांना निश्चित प्रकारे खात्री होईल की या सभेनंतर नेमकी काय घडणार आहे. बरंचसं काही बोलायचं आहे, परंतु ताई मला एक विनंती आपल्याला जरूर करायची. ज्या पद्धतीने तुमच्या पदस्पर्शाने आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज बारामती असेल, शिक्रापूर एमआयडीसी असेल, कुरकुम एमआयडीसी असेल, तळेगाव आहे, चाकण आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की या 7 स्टार एमआयडीसी या कुणाच्या मार्गदर्शनाखाली, कृपा आशीर्वादाने इकडं पुढे गेल्या. इथं किती बदल झाला, आमूलाग्र बदल झाला हे सगळ्यांना माहित आहे. म्हणून आम्हाला असं वाटतं ताई, एक तुम्हाला या नगर शहराच्या जनतेच्या वतीने मी या ठिकाणी रिक्वेस्ट करतो, एक रोल मॉडेल जसं हिंजेवाडी आयटी पार्कचं झालं तसं खरं खुरं आयटी पार्क मला या जनतेने या ठिकाणी निवडून दिल्यानंतर तुमच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये हे खरं खुरं आयटी पार्क या ठिकाणी आम्ही आणून दाखवू. मला रोहितदादा पवार साहेबांनी या ठिकाणी शब्द दिलाय. ज्या वेळेस मला 8 दिवसापूर्वी ज्यावेळेस मी प्रचाराची सुरुवात केली, मला विचारलं अभिषेक काय परिस्थिती आहे. मी त्यांना एवढंच सांगितलं, साहेब माझ्या कानात सांगतात लोक, प्रचाराला ज्यावेळेस मी जातो, तू लोकांमध्ये जा, लोकांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे, तू निवडून येणार आहे एवढंच. आणि त्यांना खात्रीशीर सांग, जशी मी बारामती अॅग्रो कंपनी सांभाळतो तशाच धर्तीवर तुला 2 कंपनीज येणारे, आपली सत्ता आल्यानंतर, तू निवडून आल्यानंतर 2 कंपनीज या ठिकाणी या नगर शहरामध्ये निर्माण करून देऊ. 18,000 तरुण ताई या ठिकाणी या नगर शहरामधून पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, नाशिकमध्ये हे मुलं जातात. किती सॅलरी मिळते? 20,000, 25,000, इंजिनियर्स लोकांना 30,000. परंतु त्यांचा खर्च किती? साधा फ्लॅट घेतला तरी 10 ते 15,000 रूम शेअरिंगला द्यावे लागतात. खाण्यासाठी कितीतरी पैसे जातात. तो घरी सेव्हिंग्स पाठवू शकत नाही, स्वतःची सेव्हिंगसाठी पैसे ठेवू शकत नाही. आणि नगर शहरामध्ये ज्यावेळेस दिवाळीमध्ये सुद्धा प्रचार चालू होता
त्यावेळेस काही तरुण कंपाऊंड मधून बाहेर आल्यानंतर मला सांगितलं, तुम्हाला आम्ही एक संधी देतो, निश्चित प्रकारे एक संधी देतो, परंतु अभिदादा काही करून आम्ही इथेच थांबू, असे प्रकारचं नगर शहर करून दाखव. मी हजारो तरुणांना सांगल की अभिषेकला मत द्या. मी सुद्धा ताई त्याला वचन दिलं की मी देवाची शपथ घेऊन सांगतो, इथून पुढचा काळ माझ्या तरुण मित्रांचा काळ असणार आहे. त्या तरुण मित्रांना कुठल्याही दडपणाखाली राहता येणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती या नगर शहरामध्ये आतो. 15 आणि 16 वर्षाच्या तरुण मुलांना तुम्ही धमकावता, स्टेटस नको ठेवू, काय नको ठेवू. तुम्ही स्वतःच दाखवून देत आहात 10 वर्षामध्ये तुम्ही अपयशी नेतृत्व म्हणून कसे आहात. तुम्हाला सांगावं लागतंय, याला धमकी दे, टपरीवाल्याला धमकी दे, पानवाल्याला दे, लहान मुलाला दे. कशासाठी? कुठे गेली लोकप्रियता? 4 वेळेस आमदारकी तुमच्या घरात होती, काय झालं? मला बिलकुल या ठिकाणी टीका करायची नाही, कारण मी सकारात्मक ऊर्जेमध्ये आहे. मला माहिती आहे की जनतेचा विश्वास हा सार्थ करायचा आहे, जनतेसाठी लढायचा आहे. MIDCची उद्योगधंदे असतील, इथल्या पायाभूत सुविधा असतील, लोकांना विचारात घेऊन आम्ही विकास करणार आहोत आणि निश्चित प्रकारे करू. ताईंना बोलायचं आहे, लंके साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार होते. निलेशजी लंके साहेबांचं मोठं पाठबळ या ठिकाणी आमच्या सोबत आहे, एक ऊर्जा स्रोत आहे लंके साहेब. आणि लंके साहेबांचं उदाहरण थोडी तरी त्यांनी लाज क्षमा बाळगावी, कारण सुपा MIDC मध्ये प्रत्येक महिन्याला एक कंपनी येते. 3 वर्षामध्ये निर्माण झालेली सुपा MIDC जॅपनीज पार्क, तिथं कितीतरी तरुणांना रोजगार उपलब्ध होतोय. आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ताई तुम्ही आशीर्वाद द्या, मार्गदर्शन द्या, इथं सुद्धा ही क्रांती करून दाखवू. हे सगळेजण आम्ही क्रांती करून दाखवू आणि येणाऱ्या 20 तारखेलाच ही क्रांती घडणार आहे. त्यामुळं माझ्या मायबाप जनतेला मी या ठिकाणी विनंती करतो की अनुक्रमांक 1 हे आपलं येणाऱ्या 20 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचं बटन दाबून मला एक संधी द्यावी, मला निवडून द्यावं. मी तुमचं 100% या नगर शहरामध्ये परिवर्तन करून दाखवणार, या सगळ्यांसोबत बदल घडून दाखवणार असा विश्वास देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आता आपल्याला ज्या भाषणाची प्रतीक्षा आहे ते भाषण या ठिकाणी होणार आहे. तत्पूर्वी मला फक्त एक गोष्ट मागाशी सांगायची राहून गेली ताई, ती मला तुम्हाला सांगायची आहे. ताई, खरी गोष्ट आहे की त्या ठिकाणी काँग्रेसकडून मी उमेदवारीसाठी इच्छुक होतो. या ठिकाणी शिवसेना उभाटा आपला सहकारी पक्ष आहे. त्या पक्षाकडनं संभाजीराव असतील, बाळासाहेब असतील, भगवानराव असतील, गाडेसर असतील, हे सुद्धा इच्छुक त्या ठिकाणी होते. विक्रम मैया राठोड सुद्धा इच्छुक होते. असं म्हटलं गेलं, ताई जाहिरात केली, शहरामध्ये जाहिरात केली, भावी अनेक प्रभावी एक. त्यांना वाटलं आमच्यात फूट आहे. पण ताई, तुमच्या साक्षीने सांगतो, काँग्रेस, शिवसेना आणि आम्ही सगळे इच्छुक त्या ठिकाणी स्वतःला अभिषेक कळमकर समजून या ठिकाणी प्रचार करतोय. आम्ही सगळे एक आहोत, एक आहोत. या ठिकाणी अहिल्यानगरच्या या शहराच्या कार्याध्यक्षपदी आपल्या सर्वांचे उपनगरातले तरुण सहकारी अनिकेत सुरेश कराळे यांची नेमणूक या ठिकाणी करत आहे. तसं प्रदेशाध्यक्षांचं पत्र आहे. याचा अर्थ आमचे पहिले कार्याध्यक्ष श्रीयुत नामदेवरावजी पवार हे आहेतच, त्यांना अडचण नाहीये. म्हणजे या शहराचा व्याप मोठा आहे आणि म्हणून इथं एकापेक्षा जास्त कार्याध्यक्ष लागणार आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. ताईंच्या हस्ते त्यांना पत्र देण्यात येईल. यानंतर शेख फैजान यांचं देखील आहे. 10 वाजता ना, 10 वाजायला 20 मिनिटं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ताईसाठी.
नमस्कार. अभिषेक बाळासाहेब कळमकर यांच्या प्रचार सभेच्या निमित्ताने आपण इथे सगळे जमलेलो आहोत. 10 वाजायला 20च मिनिटं उरले आहेत. त्याच्यामुळे मला जितक्या लवकर होईल तेवढं जास्तीत जास्त मुद्दे जे अतिशय महत्त्वाचे आहेत याच्याबद्दल मी बोलायचा प्रयत्न करीन. मी सुरुवातीलाच साहेब कळमकरांचे मनपूर्वक आभार मानते की ज्यांनी गेले 4-5 दशक, किती वर्ष काम करता साहेब, 5 दशक आदरणीय पवार साहेबांबरोबर एकत्र काम केलं, त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि त्याचबरोबर फाळके तात्या कुठे गेले? फाळके तात्या इज मॅन ऑफ द मोमेंट अँड स्टार ऑफ द शो. कारण का फाळके तात्या जिल्ह्यामध्ये अतिशय चांगलं काम बघतात. ते कुठेही दिसत नाहीत, पण ते फक्त खासदार आणि आमदार रेडी आणून देतात. काय किंग मेकर खरंय. आणि मी आघाडीमधल्या प्रत्येक ज्याला इच्छुक होता त्याचे मनपूर्वक आभार मानते की तुम्ही ताकदीने आज व्यासपीठावर एकत्र महाविकास आघाडीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि अहिल्या नगरीसाठी एकत्र झालेला. मला भारी गंमत वाटत होती भाषणं ऐकायची. याचं कारण असं की मला नाही या भाषणांची सवय. आणि साधारणपणे माझा स्वभाव असा आहे की कधीही कुणाबरोबर एकत्र काम केलं असेल ना तर त्याची उणीधुणी काढत बसायची नाही. कारण का कधीतरी एका ताटात जेवलेलं होतं, काही विभाजन झालं असेल त्या चांगल्या दिवसाची आठवण ठेवायची आणि पुढे जायचं. पण आज माझ्या आधीची भाषणं अतिशय अस्वस्थ करणारी होती. आणि मी कुठल्या भागामध्ये महाराष्ट्राच्या आहे हा एक मोठा प्रश्न मला पडला होता. आणि जी भाषा किरण तुम्ही वापरली, अभिषेकने वापरली, किंवा आपले चव्हाण सेंटरमध्ये काम करणारे कुठे गेले अगळे सरांनी वापरली, ही प्रचंड अस्वस्थ करणारी आहे. मला एक गोष्ट आपल्याला इथे सगळ्यांनाच सांगायची की हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आज नंतर या अहिल्या नगरमध्ये कुणाचीही मनमानी चालणार नाही. आणि अभिषेकला तुम्ही विश्वासाच्या नात्याने निवडून देणारच आहात. पण अभिषेक त्याच्या आधी माझी एक अट आहे. माझी एक अट तुम्ही निवडून यायच्या आधी मतदान व्हायच्या आधीच आहे. नंतर काही आपली बडबड नको, बरोबर आहे ना? त्याच्यामुळे माझी एक अपेक्षा आहे की आम्ही सगळे व्यासपीठावरचे खाली पूर्ण ताकदीने तुमच्याबरोबर उभं राहू. जर तुम्ही मला एक शब्द दिला तर तो शब्द मला असा अभिषेक कळमकर तुमच्याकडून हवाय की निवडून आल्यानंतर पुढले 5 वर्ष मला नगरमध्ये आल्यानंतर, अहिल्यानगरमध्ये आल्यानंतर प्रत्येक माणसानी असं सांगितलं पाहिजे की ताई रयतेचं राज्य आलंय, आम्ही मोकळा श्वास संपूर्ण अहिल्यानगरमध्ये घेतो. हा शब्द तुम्ही दिला तरच मी पुढचं भाषण करणार. इकडे बघून मला नुसता नाही, शब्द दिला का? हे रेकॉर्ड करून ठेवा रे पोरांनो, रेकॉर्ड करून ठेवा. हा. आणि हा तसा शब्दाला पक्का नाही, हा खरंच शब्दाला पक्का आहे. कारण का हे इलेक्शन आहे, हे तिकीट आहे. आमच्या मालपाणी ताईंचा लेख कुठे गेले? हा, निलेश भाऊ आमचे आज मालपाणी ताई नाहीत खूप, पण एवढी उत्साही बाई मी कधी पाहिलीच नाही आयुष्यात. मालपाणी ताई म्हणजे घरातलं आवरून, सगळं आवरून, यांचं सगळ्यांचं करून नगरमध्ये आले की पहिला जाब मला कोण विचारायचं तर मालपाणी ताई, काय कार्यक्रम आहे, माझ्या घरी कधी येणार आहे. पण खरंच दुर्दैव आहे की आज मालपाणी ताई आपल्यात नाहीत. पण त्यांची आठवण आणि उत्साह, आणखीन एक सांगते, तो गुण आईचा हिंच्यात आलाय. अभिषेकचं तिकीट करायला अभिषेकपेक्षा जास्त मला किटकिट या बाबांनी केली आहे. अतिशय चिकटबाई स्वभावाला. आईचा चांगला गुण घेतला, बरं झालं. तो धंदा पाण्यात पण ठेवा.
पण हे खरंच आहे की या अहिल्यानगरचं आपले आदरणीय पवार साहेबांचे अनेक दशकाचे ऋणानं बंद आहे. आणि खरं तर मी सुरुवातीलाच तुमचे मनपूर्वक आभार मानले पाहिजेत. आज जरा फाळके तात्यांच्या परवानगीने आम्ही एक थोडंसं एक्सचेंज केलंय की बारामतीला आत्ता निलेश लंके भाषण करतायत आणि अहिल्यानगरमध्ये सुप्रिया सुळे भाषण करतायत. लिटरली म्हणजे आत्ता तिथे निलेश लंकेचं भाषण चाललंय आणि माझं इथे चाललंय. आणि म्हणून मग मला निलेश म्हणला तुम्ही येता तिथे. म्हणलं हे आपल्या घरचं लग्न नाही, हे इलेक्शन आहे. एकामेकासाठी थांबायचं नाही, प्रत्येकाने उठायचं आणि कामाला लागायचं. घरच्या लग्नात वाट बघता का? आता चटई मी उचलू का तू? हे इलेक्शन आहे. आणि हे इलेक्शन का महत्वाचं आहे? कारण का या राज्यात आपल्याला परिवर्तन आणायचंय. मी राज्याबद्दल खूप बोलू शकते, पण मी आज राज्याबद्दल कमी आणि अहिल्यानगरबद्दल जास्त बोलणार. कारण का इथली काय परिस्थिती आहे. हो मी मान्य करते की अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलं त्यांच्याबरोबर. कानावर गोष्टी येत होत्या, पण इतक्या भयानक असतील असं मी प्रांजळपणे कबूल करते. मला माहिती नव्हतं. आणि मी शब्द तुम्हाला देते की नुसतं याचं इलेक्शन होईस्तोवर नाही, आज नंतर नाही, उद्या. कुठे गेले ते सर? हर्षल सर, तुमच्याकडे माझा मोबाईल नंबर घ्या. माझा मोबाईल नंबर 24 तास चालू असतो. आणि आज नंतर कुणाचे पण असले चुंटू मुंटू पिंटू तुमच्या घराच्या बाहेर आले ना की डायरेक्ट मला फोन करायचा. कारण का मी सांगते त्यांच्याकडे असतील नको त्या गोष्टी. आजकाल तर या राज्याचे गृहमंत्री पण बंदूक घेऊन फिरतात. परवा कोणीतरी मला म्हणलं तुमचा फारच रोष असतो, तुम्ही फार त्या देवाभाऊ, आजकाल देवाभाऊ म्हणतात ना. ओ मी एक महिला आहे, हो मी पुरुषांसारखं नाही बोलत. हे तुम्ही पोरं बोला असलं काय का आमचा रोहित बोलतो तसं, ते मलिदा गँग वगैरे. मी आत्या आहे, मी कशी अशी बोलणार. आणि जरा वय झालंय, सब जवानी गोदरेज की आहे. पण मी हळूच इकडे पण बघितलं, इथे पण गोदरेजच दिसतंय. असं तुम्हाला नाही यांना उद्देशून होतं, यांना वाटेल की मी यांच्या वडिलांबरोबर काम करते आणि माझं काढते. तुमचं गोदरेज नाही, यांचं काढते. जाऊ दे, थोडं आहे ना राहिलेलं. आणि आजकाल बरंच सोपे आहे ते. इलेक्शन झाल्यावर सांगेन आपण हे फुल करून टाकू, पुढच्या गुलाला पर्यंत फुल करून टाकू, काय प्रॉब्लेम नाही. गुलाल घेतल्यानंतर, हा गुलाल घेतल्यानंतर बरोबर आहे. एनर्जी किती पण ती मनापासून, त्याचा आणि ह्याचा काय संबंध नाही. आमच्या वडिलांनी हे बघा ना, आमच्या वडिलांना म्हातारा म्हणलं की काय चिडतं तो. आम्ही त्यांना म्हणत आम्ही म्हातारे, तुम्ही यंग बाबा, चला पुढे चला. आता त्याच्यात नको का बाई, त्यांचं भाषण मी नाही करत, ते त्यांचं लक लाभो त्यांच्या भाषणाला. पण ही गोष्ट खरी आहे की आज परिवर्तनाची का गरज आहे. किरण मगाशी तुम्ही भाषण केली आणि अनेक वेळा मी जेव्हा जेव्हा अहिल्यानगरला आले, ही अस्वस्थता अभिषेक असाल, तुम्ही असाल, तुमच्या या युवा पिढीने ही जी लढाई सुरू केलेली आहे, ही लढाई मोडून काढायची वेळ आलेली आहे. आणि तुम्ही सगळे ज्या पोटतिडकीने लढताय याचा मला सार्थ अभिमान आहे. कारण कोणीतरी बोललं पाहिजे हो, हा छत्रपतींचा जर महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, तर यहाँ गुंडागर्दी नाही चलेगी. मला प्रश्न असा पडतो की इथे एवढं सगळं होतं, मग इथे ही ताकद येते कुठून. बघा मी देवाभाऊ, त्यांचं नवीन नाव मला आवडलंय, देवाभाऊ. आणि देवाभाऊंबद्दल मला तुम्हाला दुःख होईल भाषण ऐकून, पण मला देवाभाऊ एकेकाळी मला त्यांच्याबद्दल खूप प्रेम आणि आदर होता. मला असं नेहमी वाटायचं एक युवा, अरे विरोधी पक्षात असलं तरी काय झालं, विरोधक पण दिलदार असला पाहिजे, तेव्हा मजा येते राजकारण करायला. त्यांनी आमच्यावर टीका दिलदारपणे करावी, आम्ही करावी. तुम्ही टीव्हीवर ते पाहावं आणि म्हणावा हा काय बोलला, तो काय बोलला, तुमची पण संध्याकाळ कशी जाणार. पण या पार्श्वभूमीवर 5 वर्ष या राज्याचे मुख्यमंत्री राहिले आणि माझी अपेक्षा होती की अरे ठीक आहे ना, अच्छे को अच्छा बोलना चाहिए. मी गडकरी साहेबांबद्दल चांगलंच बोलते, कारण का गडकरी साहेब एक चांगलाच मराठी माणूस आहे जो दिल्लीमध्ये उत्तम काम करतो. अरे म्हणून काय झालं, भारतीय जनता पक्षात असले तरी अच्छे को अच्छा बोलना चाहिए. आणि जर त्यांनी या राज्यात चांगलं काम केलंय तर केलंय. पण आमचा देवाभाऊ पण आधी चांगला होता, माझे चांगले संबंध होते. संगत असली ना, हे बघ सगळे लहान पोर कुठे गेलं इथलं,
इथे होता तो मुलगा बसलेला. प्रत्येक आईनं नेहमी म्हणते की पोराची संगत खराब झाली ना की पोराला प्रॉब्लेम येतो. तसंच काहीतरी इकडे झालेलं दिसतंय. आधीची बीजेपी चांगली होती, आता ही नवीन बीजेपीची संगतीचा प्रॉब्लेम झालाय, तेव्हापासून तिथे प्रॉब्लेम झालाय. आता कुणाची संगत वाईट मला माहिती नाही, ते तुमचं तुम्ही ठरवा. पण देवा भाऊंनी परवा काय केलं, बदलापूरला जो बलात्कार झाला त्याच्यात बंदूक घेऊन फोटो द्याला की बदलापूर आहे. मला खरं सांगा की तुम्हाला बंदूक दाखवणारा गृहमंत्री पाहिजे का माझे ज्येष्ठ बंधू कैलासवासी यशवंत आपलं RR पाटील ज्यांनी 1,00,000 पोलिसांना भरती केली असे पोलीस पाहिजेत, असा गृहमंत्री पाहिजे. इथे पोलीस आहेत का नाही मला माहिती नाही, पण ह्या राज्यातले पोलीस हे अतिशय उत्तम काम करतात. प्रॉब्लेम पोलिसांचा नाहीये, प्रॉब्लेम त्या मंत्रालयाचा आहे. त्याच्यामुळे माझं देवाभाऊचं भांडण आहे. कारण का देवाभाऊ बंदूक दाखवतो, मला प्रॉब्लेम आहे. मगाशी अभिषेक तुम्ही का कोण म्हणलं, किरण तुम्ही बोलला 1500 रुपयाबद्दल तुम्ही काहीतरी बोलला. अहो हाच तर प्रॉब्लेम आहे. आमच्या बहिणीचं प्रेमच त्यांना कळलं नाही. ते प्रत्येक गोष्टीत व्यवहार आणि पैसे आणतात. 50 खोके ओकम अगदी तुमच्याकडे, आमच्या बहिणीच्या प्रेमात खोके बुके येत नाहीत. आमचं बहिणींचं प्रेम हे प्रेमाने आणि मनाने असतं. व्यवसायामध्ये पैसे आणि नात्यामध्ये प्रेम आणायचं नाही. यांनी नात्यात पैसे आणले, हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. म्हणून 1500 रुपये तुम्हाला दिले. पण मला खरं सांगावं, बहिणी तर तुम्ही आधीपासून होत्या. असं काय झालं लोकसभेला की जी दोडकी बहीण होती मीच सगळ्यात. कारण का ह्या राज्यात लोकसभेत सगळ्यात लाडकी बहीण मीच होते. पण तुम्ही सगळ्यांनी, आणि नगरवाल्यांचं पण मोठं क्रेडिट आहे, तुम्ही असा लोकसभेला दणका दिला की बहीण लगेच लाडकी झाली आणि 1500 रुपये आले. पण कसे आहेत बघा, ते 1500 रुपये दिले आणि तेलाच्या डब्यातून 2200 रुपये काढून घेतले. खरंय की नाही? काय तेलाचा भाव, एवढी महागाई झाली हो. माझी आई जेव्हा माझं भाषण युट्यूबवर ऐकते ना, माझी आई मला म्हणते राहू दे ग तुझं भाषण. म्हणलं का बाई, आता घरचा आहेर, एवढं थकून 5 सभा करून घरात जायचं आणि आई म्हणते काय भाषण. म्हटलं अरे असं काय भाषणात चुकलं. ती म्हणली तुमचं सगळं भाषण बाजूला ठेवा, आमच्या महागाई आणि बेरोजगारीवर बोला, बाकी आम्हाला काय नको तुमच्या सरकारकडून. गोष्ट खरी आहे, प्रचंड महागाई झालेली आहे. काय स्वस्त झालंय मला सांगा ना. अहो आपला कापूर पण स्वस्त झाला नाही. रोज आरती करताना पुरी वडी वापरायचो, आता त्या बिचाऱ्या देवाला पण अर्धी आणि अर्धी आणि अर्धी करून आरती करताय तुम्ही. खरं आहे का नाही? माझं भाषण चुकत असेल तर सांगा. झालंय की नाही महागाई? काय स्वस्त राहिले बघा. आणि कोण याला जबाबदार? आपण अहिल्या नगरीत आहोत. दुधाला काय भाव शहरात आहे आणि ग्रामीण भागात? कोणीतरी मला सांगा किती रुपयाला लिटर? इथे असतील ना शेतकरी. हे तुमचे शहरवाले. नाही ताई, ग्रामीण भागात जर तुम्ही शेतकऱ्याला विचारलं तर त्याला 27-28 रुपये दुधाला भाव मिळतो. किती? 25-26. अरे चल 28 हिशोबाला धरू, 30 धरू हिशोबाला. आणि इथे ताई तुम्ही किती रुपयाला लिटर घेता? 60, 70, 80. आपण हिशोबाला 60 धरू, सगळ्यात कमी. म्हणजे शेतकऱ्याला 30 रुपये. आणि ताई तुमचं नाव काय? सप्रे. सप्रे ताईंना 60 रुपये. 30 रुपये शेतकऱ्याला आणि 60 रुपये सप्रे ताईंना. मधले 30 रुपये जातात कुठे? कुठल्या सरकारला? कुठलं सरकार? 50 खोके. या खोक्या बरं मी गंमत बघा, आमच्या महिला कशा साध्या आणि सरळ आहेत बघा. एवढ्या मोठ्या संख्येने महिला बसल्यात. मला कमी त्यांची आता परीक्षा घेते बघा. मी तुम्हाला सांगते त्यांना फेल होणार आहेत, मी आधीच सांगते. महिलांनो, खरं सांगायचं, खोक्याचा अर्थ काय? पैसे. बघा आमची महिला कशी साधी आहे. काय ग तुझं नाव? हा, वनिता. नीता बर्वे ताई. कशी माझी बहीण बिचारी साधी सरळ आहे.
तिला वाटतं खोका म्हणजे पैसे, संपला विषय. माऊली, खोका म्हणजे पैसे नाही, एक खोका म्हणजे 1 कोटी रुपये. बरोबर आहे की नाही रे? हे पुरुषांना माहितीये बघा. आपलं आमच्या महिलांना काय वाटतं, खोके म्हणजे पैसे काय, 50,000 1 लाख काय असेल ते. आणि आमच्या महिलांना खोके म्हणजे काय, मालपाणी त्यांच्या साडीच्या दुकानात जायचं, तिथे बस्ता बांधायचा, तो खोका म्हणजे आपल्याला खोका. आणि नाहीतर दिवाळीला आता सफाई केली असेल, माळ्यावरनं खोका काढला, जुने डब्बे, मिक्सर, झाकण पडलेलं तरी ठेवणार माझी महिला. आणि तो खोका ठेवला, एवढेच आमच्या बिचाऱ्या महिलांना पैसे माग. कन्ना खोके एकदम ओके जेव्हा म्हणतो ना तुम्ही, तेव्हा 1 खोका म्हणजे 1 कोटी रुपये. असे 50 खोके गुणिले 40 आमदार म्हणजे किती पैसे झाले? 50 गुणिले 40 किती झाले? 2000 कोटी रुपये घेऊन आपल्या उद्धवजींचं आणि आपलं महाविकास आघाडीचं सरकार. तू म्हणला ना, तू झाल बोलला मगाशी, काय तुझं नाव बेटा? विक्रम म्हणला की जरा मी झाल बोललो. विक्रम, तुझी मस्तकाला आग गेली पाहिजे. उद्धवजींचं चांगलं काम करणारं, कोविड मधलं सगळ्यात चांगलं काम कोणी केलं तर उद्धवजींच्या आपल्या महाविकास आघाडीने केलं. आणि यांनी 2000 कोटी रुपयाला महाराष्ट्राचा स्वाभिमान विकला. 2000 कोटी रुपये जर आपल्या अहिल्यानगरमध्ये आले असते तर रस्ते चांदीचे का सोन्याचे झाले असते तुझ्या नगरचे. खरंय खरंय सांगा. हे 2000 कोटी रुपये जर दुधाच्या शेतकऱ्याला दिले असते तर त्याच्या माऊलीच्या हातातली एक तरी काचेची बांगडी सोन्याची झाली नसती का? त्या 2000 कोटी रुपये जर आमच्या शेतकऱ्यांना दिले असते तर सगळ्या जिल्ह्याची सरसकट कर्जमाफी झाली असता का नाही मला सांग. आणि 2000 कोटी रुपये आले कुठून? हे असले उद्योगचे त्यांचे पैसे आहेत. एक सांगते आणखीन, कारण का मला भाषण 4 मिनिटात संपवायचंय, की काही लोकांकडे काही गोष्टी जास्त असतात. आज उद्या परवा येतील, स्वागत करा. जे देतील ते दोन्ही हाताने घ्या. तो इलेक्शन कमिशन वाला आहे का? इलेक्शन कमिशन वाला रेकॉर्ड करतोय का? कर रे बाबा रेकॉर्ड. कारण का मी चहा बद्दल बोलत होते, तुम्ही काय अर्थ काढला मला माहिती नाही. थंडी वाढायला लागली आहे, घरी येतील, चहाचा थर्मास घेऊन येतील, तुम्ही पण घ्या. कारण का तो चहा तुमचाच आहे, फिरून तुमच्याकडे परतच येणार आहे. काय उपकार करत नाहीयेत. माझं तर म्हणणं एक नाही, दोन्ही हाताने घ्या. तुमचा अधिकार आहे त्याच्यावर. हे कुठेतरी मोडून काढलं पाहिजे. आणि माझी लढाई त्यांच्याबरोबर ह्याच्यासाठी आहे, कारण का आमचे देवाभाऊ काय म्हणतात, मी आधी काय म्हणायचे, मी मुख्यमंत्री झालो, आनंदाची गोष्ट आहे, लोकांच्या मतांनी आणि आमदारांनी निवडून आले. पण ह्यावेळी देवाभाऊ काय म्हणले, मी 2 पक्ष फोडून आलो आणि उपमुख्यमंत्री झालो. 2 पक्ष कसे फोडले रे बाबा तू? काय तुझ्या विश्वासाने आले, विचाराने आले, कशाने आले? पण बघा काय म्हणतोय, मी नाही म्हणत, तो म्हणतोय बाबा की खोके घेऊन 2 पक्ष फोडून ते आज सत्तेमध्ये आलेले. त्यामुळे हा भ्रष्टाचार, महागाई आणि बेरोजगारी आपल्याला मोडून काढायचे. आणि म्हणून तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. योगायोग बघा, आपला कॅन्डिडेट ए फॉर अभिषेक, आणि 1 किती नंबरला असतो? 1 नंबरला. आणि त्याच्यामुळे 1 नंबर. आणि महिलांचा अभिषेक मी सांगते, हे सगळे एकदम बेस्ट आहे, यांची मतं तर ठरली आहेत. याचं कारण असं, अभिवचननामा, वाह क्या नाम किया है. हे बघा, अभिवचननामा हा प्रत्येकाने वाचा. 5 वर्षात आपल्याला चेक करायचंय. दरवर्षी मी येणार, विचारणार, यस मिस्टर कळमकर क्या हो रहा है, इसमें का क्या क्या हुआ, उसको रिपोर्टिंग करना पडेगा पार्टी को. कारण का हा बदल आपल्याला पक्षात आणायचा. झालं, ज्या काही चुका झाल्या असतील त्या झाल्या. तेव्हा मी गप्प बसले, मी पक्षात काही बघत नव्हते. तेव्हा दुसरे लोक पक्षात बघत होते, मी नव्हते पक्ष बघत. आणि घरातला जर कर्ता पुरुष पक्ष बघत असेल तर बहिणीचं कर्तव्य असतं की 1 पाऊल मागे तिने उभं राहायचं. आणि ते मी करत होते. कदाचित गोष्टी माझ्या मनाविरुद्ध होत होत्या, पण माझी चूक मी मान्य करते की मी गप्प बसते जेव्हा मला काही गोष्टी माहिती होत्या. पण ते दिवस गेले आता.
आता ही नवीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, आदरणीय पवार साहेबांच्या विचारांनी चालणारी राष्ट्रवादी काँग्रेस आहे. ह्याच्यात नेहमी सत्य परेशान हो सकेगा लेकिन पराजित नहीं हो सकेगा. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. एक स्वच्छ चारित्र्याचा एक सुसंस्कृत मुलगा आम्ही तुमच्या समोर आज आणलेला आहे. तुतारी वाजवणारा माणसाच्या शेजारचं बटन दाबून आपण आपला पवित्र मत एक आशीर्वाद म्हणून त्याला द्या, एवढीच विनम्र विनंती करते. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जय हिंद. महाराष्ट्र राज्याची बोलवतो माननीय छत्रपती पवार साहेबांचा. या ठिकाणी अभिवचननामा आपल्या सर्वांना दिला जातोय. सर्व महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी आणि संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे